नमस्कार मैत्रिणींनो, सुखी जीवनाचे 52 नियम. 1. रात्री दही खाल्ल्याने अपचन होते. 2. तुमचे सतत पाय दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे बसावेत. यामुळे पाय दुखणे थांबून जाते. 3. रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यांसारखे आजार टाळता येतात. 4. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक असते. 5. त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात. 6. गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. 7. रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने जडपण कमी होते आणि युरिन इन्फेक्शन पचनक्रिया सुधारते. 8. केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचे सेवन करा. 9. रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 10. वजन कमी होत नसेल तर दुधीच्या भाजीचे सेवन करावे. दुधीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर असते, ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. 11. सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे. 12. चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरची रोगप्रतिकार शक्ती वाढते. 13. मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी कोमट लिंबू पाणी पिल्याने फार आराम मिळतो. 14. त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे. 15. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 16. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. दूर करण्यासाठी बडीशोप खावे. 17. रोज काळ्या मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणतेही आजार होत नाही. 18. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. 19. लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 20. रोज दही खाणाऱ्या लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. 21. जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे शतपावली करावी, म्हणजे 100 पावले चालावे. 22. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या, डाग निघून जातील. 23. खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून दूध प्या, खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. 24. जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो. 25. शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो. 26. जर तुमचे वजन खूप वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस बनवून प्या, वजन कमी होण्यास सुरुवात होईल. 27. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही. 28. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा. 29. रोज बीटरूटचे सेवन करा, यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. 30. उपाशीपोटी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 31. रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. 32. जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते. 33. सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. 34. जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज घ्यावा. कोणताही आजार शरीरामध्ये शिल्लक राहत नाही. 35. चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा. 36. दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 37. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. 38. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. 39. जेवण करण्यापूर्वी 1 खजुराचे सेवन करा. खाल्ल्याने अन्न लवकर पचायला मदत होते. 40.
साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या, त्यामुळे साखर पण वाढणार नाही. 41. खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. 42. रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. 43. जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. 44. पोटाची उष्णता झाली असेल तर बडीशोपचे दूध प्या. 45. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट साफ राहील. 46. मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा. 47. जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा. 48. चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. 49. तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेलने घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. 50. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. 51. रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 52. मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.